नमस्कार. विज्ञानयात्री सर इयान इल्मूट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर इयान इल्मूट हे इंग्लंड देशाचे जीवशास्त्रज्ञ, एडिनबर्ग विद्यापीठ येथील सेंटर फॉर रिजनरेटिव्ह मेडिसिन या विभागाचे प्रमुख आणि सन 1996 सालातील फिन डॉर्सेट डॉली या मेंढीचे प्रतिरूप क्लोन याचे करते. फिन डॉर्सेट हे मेंढीच्या एका विशिष्ट प्रजातीचे नाव आहे. या जातीचा उगम फिनिश लँड्रेस आणि डॉर्सेट हॉर्न या दोन जातींच्या संकरातून झाला आहे. ही प्रामुख्याने मेंढीची एक प्रजात आहे. जागतिक स्तरावर ही प्रजाती डॉली नावाच्या जगातील पहिल्या क्लोन केलेल्या सस्तन प्राण्याच्या निर्मितीसाठी सर्वात जास्त ओळखली जाते. डॉली मेंढीची निर्मिती याच फिन डॉर्सेट मेंढीच्या पेशीपासून करण्यात आली होती. ही जात एकाच वेळेस एकापेक्षा जास्त जुळी किंवा तिळी पिलांना जन्म देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या प्रजातीचा उपयोग प्रामुख्याने उत्तम दर्जाचे मांस आणि दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. ही मेंढी वेगवेगळ्या हवामानाशी जुळवून घेणारी आणि चांगली काळजी घेणारी मानली जाते. स्कॉटिश ब्लॅकफिश ही युनायटेड किंगडममधील सर्वात लोकप्रिय मेंढीची जात आहे. मुख्यत्वे स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या सीमावर्ती भागात आढळणाऱ्या या मेंढ्या त्यांच्या काळ्या पांढऱ्या चेहऱ्यासाठी आणि दोन्ही नर मादीना असणाऱ्या भव्य शिंगासाठी ओळखल्या जातात. चेहरा काळा किंवा काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा असतो आणि नर व मादी दोघांनाही पीळ असलेली मोठी शिंगे असतात. यांची लोकर जाड, मजबूत आणि बाउन्सी असते, जी प्रामुख्याने गालिचे, गाद्या आणि विशिष्ट कापड बनविण्यासाठी वापरली जाते. प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्याची प्रचंड क्षमता असल्यामुळे या डोंगराळ भागात उत्तम प्रकारे तग धरतात. या जातीचा उगम 12व्या शतकात मठातील भिक्षूंनी पाळलेल्या मेंढ्यापासून झाल्याचे मानले जाते. स्कॉटलंडमधील एकूण लोकर उत्पादनात या मेंढ्यांच्या लोकरीचा वाटा मोठा आहे. क्लोनिंग तंत्रासाठी सर इयान विल्मूट आणि त्यांच्या संशोधन गटाने फिन डॉर्सेट मेंढी आणि स्कॉटिश ब्लॅकफिश मेंढी यांची निवड केली. फिन डॉर्सेट मेंढीचे आचवळ पेशी, स्तनपेशी काढून घेतले. स्कॉटिश ब्लॅकफिश मेंढीच्या शरीरातून अफलित बीजांड पेशी काढले. प्रयोगशाळेत ब्लॅकफिश मेंढीच्या अफलित बीजांड पेशीतून केंद्रक वेगळे केले. ब्लॅकफिश मेंढीच्या केंद्रक विरहित बीजांड पेशी, ज्यात पेशीद्रव्य आणि इतर पेशी अंगके आहेत, आणि फिन डॉर्सेट मेंढीचे आचळ पेशी, स्तनपेशी यांना पेट्री डिशमध्ये एकत्र आणले. विद्युत प्रवाहाद्वारे या दोन्ही पेशींचे मिलन घडवले. यामुळे स्तनपेशीतील केंद्रकांची बदली ट्रान्सफर अफलित बीजांड पेशीमध्ये झाली. प्रयोगशाळेतील या तंत्राला सोमॅटिक सेल न्यूक्लियर ट्रान्सफर असे म्हणतात. या तंत्राद्वारे तयार झालेली पेशी प्रयोगशाळेतील काही विशिष्ट वातावरणात संवर्धन यासाठी वापरली जाते. या पेशीची वाढ भ्रूण विकासातील पेशी विभाजन पद्धती क्लिव्हेज पॅटर्न प्रमाणे असल्याचे निदर्शनास आले. या पेशीची विकास पद्धत ही फलित अंडी पेशीसारखी असल्याचे निदर्शनास आले. भ्रूण विकासातील पेशी विभाजन पद्धतीने या पेशीचे रूपांतर ब्लास्टोसिस्ट या गर्भावस्थेमध्ये झाले. ब्लास्टोसिस्ट ही गर्भावस्था ब्लॅकफिश जातीची मेंढी हिच्या गर्भाशयात सोडण्यात आले. कृत्रिमरित्या ब्लॅकफिश जातीची मेंढी ही गरोदर राहिली. 148 दिवसांच्या भ्रूण विकासातील सर्व टप्पे पार करून दिनांक 5 जुलै 1996 रोजी ब्लॅकफिश जातीची मेंढी सरोगेट आई बाळांत झाली आणि डॉली कोकरू याचा जन्म झाला. डॉली हुबेहूब फिन डॉर्सेट मेंढीसारखी दिसत होती, म्हणजे डॉली ही फिन डॉर्सेट मेंढीची प्रतिरूप क्लोन होती. डॉली या मेंढीला वडील नव्हते, तिला फक्त आई होती. डॉली मेंढीचा जन्म हा अलैंगिक प्रजनन पद्धतीने झाला. स्तनपेशीपासून प्रतिरूप क्लोन जन्माला आल्याचे जगातील पहिलेच उदाहरण म्हणजे सर इयान विल्मूट यांच्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यातील डॉली ही मेंढी. डॉली हिचे बालपण, प्रौढावस्था, आईपण आणि मृत्यूसुद्धा या सर्व अवस्था
रोझालिन इन्स्टिट्यूटच्या आवारातच गेल्या. डेव्हिड नाव असलेल्या एका मेंढ्याबरोबर डॉलीने संसार केला. डेव्हिड आणि डॉली या जोडप्याला 6 कोकरं झाली. अलैंगिक पद्धतीने जन्म झालेल्या डॉली मेंढीला लैंगिक पद्धतीने बाळे किंवा कोकरं झाली. सन 2002 या वर्षाच्या शेवटी डॉली या मेंढीला संधिवात आणि फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. संधिवात आणि फुफ्फुसाचा कर्करोग या 2 रोगामुळे डॉलीचे जीवन असह्य झाले. दिनांक 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉलीचे निधन झाले. डॉली सार्वजनिकरित्या महत्त्वपूर्ण होती कारण प्रयत्नातून असे दिसून आले की एका विशिष्ट प्रौढ पेशीतील आनुवंशिक सामग्री त्याच्या जनुकांचा फक्त एक वेगळा उपसंच व्यक्त करण्यासाठी डिझाईन केलेले संपूर्णपणे नवीन जीव विकसित करण्यासाठी पुन्हा डिझाईन केली जाऊ शकते. या प्रात्यक्षिकाच्या आधी जॉन गॉर्डन यांनी हे दाखवून दिले होते की विभाजित पेशीचे केंद्रक एका अंड्यातून प्रत्यारोपणानंतर संपूर्ण जीवाला जन्म देऊ शकतात. तथापि ही संकल्पना अद्याप सस्तन प्रणालीमध्ये दर्शवली गेली नाही. पहिल्या सस्तन प्राण्यांच्या क्लोनिंगमध्ये परिणामी डॉली 277 फलित अंड्यामागे 29 भ्रूणांचा यशस्वी दर होता, ज्याने जन्माच्या वेळी 3 कोकरू तयार केले. त्यापैकी एक जिवंत होता. 70 क्लोन केलेल्या बछड्यांचा समावेश असलेल्या एका गोवाईन प्रयोगात 1/3 वासरांचा मृत्यू अगदी लहान होता. पहिल्या यशस्वीरित्या क्लोन केलेला घोडा प्रोमेटियाने 814 प्रयत्न केले. उल्लेखनीय म्हणजे जरी पहिले क्लोन बेडूक होते तरी परंतु अद्याप सोमॅटिक प्रौढ न्यूक्लियस दाता पेशीपासून कोणताही प्रौढ क्लोन केलेला बेडूक तयार केलेला नाही. डॉलीला प्रवेगक वृद्धत्वासारखे पॅथॉलॉजी असल्याचे दावे आधी केले गेले होते. शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला की सन 2003 मध्ये डॉलीचा मृत्यू टीलोमरेज DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स कमी होण्याशी संबंधित होता, जे रेषीय गुणसूत्रांच्या शेवटचे संरक्षण करतात. तथापि डॉलीचे यशस्वीरित्या क्लोनिंग करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे सर इयान विल्मूट यांच्यासह इतर संशोधकांचा असा युक्तिवाद आहे की श्वसनाच्या संसर्गामुळे डॉलीचा लवकर मृत्यू क्लोनिंग प्रक्रियेशी संबंधित समस्याशी संबंधित नव्हता. केंद्रके अपरिवर्तनीयपणे वृद्ध झालेली नाहीत ही कल्पना सन 2013 मध्ये उंदरासाठी खरी ठरली होती. सर इयान विल्मूट यांचा जन्म दिनांक 7 जुलै 1944 रोजी इंग्लंड देशातील हॅम्प्टन ल्युसी वॉर्शिकशायर या शहरात झाला. स्कारबोरो बॉईज हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. याच शाळेत स्कारबोरो बॉईज हायस्कूल येथे त्यांचे वडील लिओनार्ड विल्मूट हे गणिताचे शिक्षक होते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर इयान विल्मूट हे शेतात काम करायचे. नॉटिंगहॅम विद्यापीठ येथे त्यांचे कृषी शाखेचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. सन 1966 मध्ये त्यांनी ख्रिस्तोफर पोलगे यांच्या प्रयोगशाळेत क्रायो प्रिझर्वेशन या वैज्ञानिक तंत्रासंबंधी प्रशिक्षण घेतले. सन 1971 मध्ये त्यांनी वीर्य क्रायो प्रिझर्वेशन या शीर्षकाच्या प्रबंधामार्फत संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1973 मध्ये सर इयान विल्मूट यांची पशु प्रजनन संशोधन संस्था येथे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. सन 1993 मध्ये एडिनबर्गच्या रोझालिन इन्स्टिट्यूट येथे त्यांनी भ्रूण विकास या संदर्भातील संशोधन कार्य केले. एडिनबर्गच्या रोझालिन इन्स्टिट्यूट याचे निवडक मेंढ्यापासून जनुक अभियांत्रिकी पद्धतीने संपादन केलेल्या प्रथिनांचे उपयोजन मानवी रोगोपचारासाठी करणे हे एक प्रमुख उद्देश होता. सर इयान विल्मूट यांनी मेंढ्यापासून झायगोट म्हणजे फलित अंडी संपादनासाठी भ्रूण विकास जीवशास्त्र या विषयातील ज्ञानाचा उपयोग केला. त्यांनी झायगोट प्रोन्यूक्लियस यामध्ये DNA इंजेक्ट करण्याचे तंत्र विकसित केले. या तंत्राद्वारे ट्रेसी या नावाची मेंढी निर्माण झाली. ट्रेसी या मेंढीच्या दुधामध्ये असलेल्या अल्फा 1 अँटीट्रिप्सिन या जैव उत्प्रेरकाचा वापर सिस्टिक फायब्रोसिस आणि एम्फिसिमा या रोगाच्या उपचारासाठी करतात. दिनांक
10 सप्टेंबर 2023 रोजी सर इयान विल्मूट यांचे पर्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. सर इयान विल्मूट हे प्रसिद्ध ब्रिटिश भ्रूणशास्त्रज्ञ, एम्ब्रिओलॉजिस्ट आणि अनुशास्त्रज्ञ होते. ते जगातील पहिल्या क्लोन केलेल्या सस्तन प्राण्यांचे डॉली नावाच्या मेंढीचे निर्माता म्हणून ओळखले जातात. दिनांक 5 जुलै 1996 रोजी इयान विल्मूट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कॉटलंडमधील रोझालाईन इन्स्टिट्यूट येथे एका प्रौढ मेंढीच्या पेशीपासून डॉलीचा जन्म घडवून आणला. ही जगातली पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या प्रौढ पेशीपासून सस्तन प्राण्याच्या यशस्वीरित्या क्लोन तयार करण्यात आले होते. त्यांनी प्राण्यांच्या क्लोनिंग व्यतिरिक्त भ्रूण क्रायो प्रिझर्वेशन या तंत्रज्ञानावरही काम केले. त्यांच्या या क्रांतिकारी प्रयोगामुळे स्टेम सेल संशोधनाचा पाया रचला गेला. दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सर इयान विल्मूट यांचे पर्किन्सन आजारांच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. विज्ञानयात्री सर इयान विल्मूट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.